नमस्कार. जिल्हा दूध संघ अर्थात गोकुळ या सहकारी संस्थेची निवडणूक होणार हे आता स्पष्ट झाले. आपल्याला माहिती आहे की विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीचे स्थान राज्यात बळकट झाले. गोकुळमधून महाविकास आघाडी विशेषतः सत्तारूढ काँग्रेसचं उच्चाटन करण्याच्या हेतूनं गेल्याच वर्षी गोकुळ अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या राज्य नेतृत्वाने अगदी उघड लक्ष घातलं. या वर्षीच्या गोकुळ निवडणुकीत राज्यातील भाजप नेतृत्वाच्या संभाव्य थेट हस्तक्षेपामुळे कधी नव्हे ते गोकुळ निवडणुकीचं राजकारण एका चक्रव्यूहात अडकलंय. या निवडणुकीत महायुतीचे मित्रपक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे पक्ष, राष्ट्रवादी अजित पवार पक्ष यांच्या दरम्यान पक्षनिहाय जागा वाटप कसं होणार, कुठल्या पक्षाला जास्त जागा मिळणार, कोणाला कमी मिळणार, कुठल्या नेत्याच्या गटाला डावलं जाणार, असे अनेक राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत. गोकुळच्या राजकीय पटलावर सध्या अस्वस्थ शांतता दिसत आहे. वरवर शांतता दिसत असली तरी पडद्यामागे सत्तेचा अदृश्य खेळ मात्र सुरू आहे. कारण गोकुळ हे असं सत्तास्थान आहे की ज्याच्या ताब्यात गोकुळ त्याची जिल्ह्यावर सत्ता आणि सत्ताकारण वार्ताकरणाची नर्वस सिस्टीम म्हणजेच गोकुळ. म्हणूनच यावर ताबा मिळवण्यासाठी गोकुळच्या निवडणुकीत सर्व नेत्यांचा इंटरेस्ट आहे. गोकुळवर वर्चस्व राखण्यासाठी मुख्य नेत्यांमध्ये सत्ता संघर्ष कसा सुरू आहे यातील प्रमुख 3 मुद्दे आपण आज चर्चा करूया. मुद्दा क्रमांक 1, जिल्ह्यातील महाडिक गटाच्या राजकारणाला कसा शह देता येईल असा प्रयत्न सध्या सुरू आहे. यासाठी महाडिक यांचे पारंपरिक विरोधक आमदार सतेज पाटील यांना सोबत घेऊन महाडिक विरोधी लॉबी गोकुळच्या माध्यमातून डावपेच आखत आहे. महापालिका, जिल्हा परिषद, गोकुळ दूध संस्था, KDC, विधानसभा, लोकसभा या प्रमुख सत्तास्थानावर दीर्घकाळ राज्यकारभार केल्यामुळे माजी आमदार भाजीराव महाडिक गटांची फार मोठी ताकद जिल्ह्यात गेल्या काही वर्षात तयार झाली. महाडिक यांच्या वाढत्या वर्चस्वाला रोखण्यासाठी आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंत्री हसन मुश्रीफ व आमदार विनय कोरे यांनी महाडिक यांच्या राजकारणाला लगाम लावण्याचा प्रयत्न केला. काही अंशी त्यांनी तो यशस्वी केला. मागील 2021च्या गोकुळ निवडणुकीत गोकुळवर सत्ता काबीज केली. असे असले तरी खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांच्या माध्यमातून महाडिक गटाचं नवीन नेतृत्व तयार झालं. केंद्रात व राज्यात सत्तेमध्ये असणाऱ्या भारतीय जनता पक्षात महाडिक गटानं अलीकडं आपलं वेगळं स्थान निर्माण केले. मग आता या सत्ता स्पर्धेत स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी जिल्ह्यातील महाडिक विरोधी प्रत्येक नेता आता सज्ज झाला आहे. यासाठी गोकुळमध्ये महाडिक विरोधी सत्ता कशी आणता येईल यासाठी नवीन समीकरणे तयार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या हे मात्र निश्चित. सध्याच्या या अस्वस्थ शांततेच्या मागे दोस्त नेत्यांची राजकीय युद्धाची तयारी सुरू झाली आहे. या नेत्यांचे मनसुबे यशस्वी होतात का नाही ते पाहावं लागेल. याची कुणकुण लागल्यानेच महाडिक गटाने निवडणुकीचा आग्रह धरला आहे. मुद्दा क्रमांक 2, नुकत्याच महापालिका व जिल्हा परिषद यासारख्या स्थानिक संस्था निवडणुका पार पडल्या. महाविकास आघाडीतर्फे आमदार सतेज पाटील यांनी एकाकी झुंज दिली, आपलं अस्तित्व दाखवलं. स्थानिक स्वराज्य संस्थेत राज्यात सत्तेचा विजयरथ उधळलेला असताना कोल्हापुरात आमदार सतेज पाटील यांना रोखणं हे भाजप नेतृत्वाचं हे सध्या प्राईम इम्पॉर्टन्स असणार आहे. जिल्हा परिषदेमध्ये मोठ्या भावाला मोठा भाऊ मानलं नाही तर आम्ही हाय मदत करायला असं सतेज पाटील मुश्रीफांना थेट जाहीर भाषणात ऑफर देतात. वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ यावर सूचक मौन बाळगून आहेत. भाजप नेतृत्वाला कुठेतरी एक संशय आहे की सत्तेच्या राजकारणात मुश्रीफ व सतेज पाटील एकत्र झाले तर त्याचा परिणाम महायुतीच्या सत्ता समीकरणावर होईलच तसा गोकुळच्या राजकारणावरही होईल. भाजपला तो धोका पत्करायचा नाही आहे. म्हणूनच झेडपी अध्यक्षपदाच्या माध्यमातून भाजप नेतृत्व गोकुळ राजकारणाचा देखील गेम प्लॅन आखते. मुश्रीफ यांची बार्गेनिंग पॉवर कमी करण्याचा भाजप प्रयत्न करते.
दुसऱ्या बाजूला ते सतेज पाटील यांना देखील रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. गोकुळच्या निवडणुकीला जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचे संदर्भ आहेत. जशी महापालिकेची निवडणूक महायुती म्हणून लढले त्याप्रमाणे एकसंघपणे ही निवडणूक लढवली गेली नाही, हे या जिल्हा परिषद निवडणुकीचं वैशिष्ट्य. म्हणजे आता गोकुळमध्ये महायुती म्हणून जे सत्तेत आहेत त्या महायुतीतील नेत्यांनीच महायुतीचेच एकमेकांचे उमेदवार पाडण्यासाठी जिल्हा परिषद निवडणुकीत छुपे डावपेचे घातले, हे सत्य आहे. त्याचा फटका भारतीय जनता पक्ष, शिंदे शिवसेना व जनसुराज्याला बसला. भाजपला 12, शिवसेना शिंदे गटाला 9 तर जनसुराज्य शक्ती पक्षाला 5 जागा मिळाल्या. राष्ट्रवादी अजित पवार जिल्हा परिषदेमध्ये सर्वाधिक मोठा पक्ष ठरला. नैसर्गिक हक्काने तो पक्ष आता जिल्हाध्यक्षपदासाठी दावा करीत आहे. जिल्हा परिषदेतील 68 पैकी 20 जागा असल्याचा राष्ट्रवादीचा दावा आहे, तर भाजपकडे 12 सदस्य आहेत. भाजपचे नेते चंद्रकांत दादा पाटील म्हणतात, भाजप व जनसुराज्य मिळून आमची देखील जिल्हा परिषदेमध्ये 18 सदस्यांची संख्याबळ आहे. भाजप जनसुराज्य हे 2 शरीर जरी असली तरी आत्मा एकच आहे. त्यामुळे 18 व 20 मध्ये फरक जास्त नाही. राजकारणात प्रत्येक नेत्याने तेच सांगायचं असतं की अध्यक्ष आमचाच होणार. बंटी पाटील पण तेच म्हणणार. तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील हे भाजपचे राज्याचं महत्त्वाचं नेतृत्व आहे. चंद्रकांतदादा पाटील व महाडिक गट यांच्यामध्ये कुठंतरी पॉलिटिकल अंडरस्टँडिंग दिसतं. मुश्रीफ यांना जो पॉलिटिकल मेसेज द्यायचा आहे तो चंद्रकांतदादांनी दिलेला दिसतो. मुद्दा क्रमांक 3, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे गोकुळ निवडणुकीच्या मैदानावर सध्या थर्ड अंपायरच्या भूमिकेत आहेत. त्यांना सोबत घेत महाडिक गट व सतेज पाटील यांच्यात समेट घडवून आणण्याचे देखील प्रयत्न सुरू असल्याचं बोललं जातं. सध्या ते शिष्टाई करण्याच्या भूमिकेत आहेत. गोकुळ निवडणूक बिनविरोध करायची म्हटल्यानंतर महाविकास आघाडीचे नेते आमदार सतेज पाटील यांना सोबत घ्यावं लागेल. गोकुळमध्ये एकूण 25 संचालक आहेत. आमदार सतेज पाटील यांची गोकुळमधील असणारी ताकद पाहता त्यांना त्यांच्या वाटणीचे संचालक त्या प्रमाणात द्यायला हवेत, ते त्यांनी मान्य करायला हवेत. महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या विरोधी असणाऱ्या महाडिक गटाला ते मान्य व्हायला हवेत. सध्या महाडिक गट त्या मनस्थितीत नाही. सतेज पाटील यांचा गोकुळच्या मैदानावरच पराभव करायचा अशा आशयाची वक्तव्य महाडिक गटाकडून होत आहेत. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे सतेज पाटील हे महाविकास आघाडीचे वरिष्ठ व आक्रमक नेते आहेत. त्यांच्यासोबत कार्यकर्ते व समर्थक देखील आहेत. महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये त्यांनी लक्षवेधी यश मिळवले. या पार्श्वभूमीवर ते गोकुळमध्ये महायुतीसोबत युती करण्यास तयार होतील का? आपली विरोधाची भूमिका ते सोडतील का? महाडिक गटाची याला पसंती असेल का? असे एक ना अनेक प्रश्नांची मालिका या निमित्ताने तयार होते. त्यामुळे या घटकेला बिनविरोध निवडणूक अशक्य वाटते. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी निवडणूक होईल हे सध्या तरी असं चित्र दिसतं. पण तरी काही जाणकारांच्या मते मुश्रीफ है तो मुमकिन है, मंत्री मुश्रीफ यांचं सूचक मौन हा एक रणनीतीचा भाग असू शकतो का? मग हे देखील पाहावं लागेल. कारण एकदा महत्त्वाचा नेता यावर काहीच भाष्य करत नसेल तर सत्तेच्या राजकारणाच्या पडद्यामागे काहीतरी जुळवाजुळव सुरू आहे की काय अशी शंका येते. असो, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना जिल्ह्यातील एक समंजस व मुरुबी नेतृत्व मानलं जातं. पण या निर्णयाचा चेंडू CM म्हणजेच मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात आहे. या राजकीय प्रवाहाला मुख्यमंत्री कशी दिशा देतात यावर बरंच अवलंबून आहे. अखेर व्हेटोचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा असेल. दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं तर व्यवस्था हम है, राजनीति के नियम हम तय करेंगे हे भाजपच्या राज्यातील राजकारणातलं वास्तव आहे. त्यामुळे गोकुळ निवडणूक निकालाचा कौल भाजप नेतृत्वाकडे असेल हे मात्र नक्की. धन्यवाद.